पण क्वालिटी घाला तरच तुमचं काहीतरी एक इम्प्रेशन पडणार आहे, नाही तर तुम्ही कॉम्बो चॉम्बो घालताल. म्हणून आपण सुरुवात करूयात. मागच्या व्हिडिओला पण फार छान प्रतिसाद दिला तुम्ही, 1 मिलियन आपल्याला व्ह्यूज गेलेले आहेत. तर आपण आज या 5 सेटबद्दल माहिती करून घेणार आहे. या 5 सेट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण का आज मार्केटमध्ये भरपूर डुप्लिकेट क्वालिटीच्या वस्तू ज्वेलरी मिळायला लागलेल्या आहेत. पण आपण ओरिजिनल क्वालिटी देत असल्यामुळे या सगळ्या ज्वेलरीज तुम्हाला त्याची माहिती करून घ्या, पॉलिशची क्वालिटी माहिती करून घ्या, स्टोन्सचं काय क्वालिटी असते, फिटिंग कशी पद्धतीने असली पाहिजे किंवा सोन्यामध्ये काय पद्धतीने बनवली जाते, या सर्व गोष्टींची आज माहिती करून घेणार आहे आपण. तर सुरुवात आपण सगळ्यात ट्रेंडी पीस रजवाडीची आता ट्रेंड असल्यामुळे ह्या पॅटर्नचा आपण सुरुवात करूयात. थोडंसं जवळ येऊ द्या, कॅमेरा जवळ आणा. याच्यामध्ये पॅन्डंट वरती इथं पोट्टा स्टोन्स लावलेलं आहे, ह्याला म्हणतात पोट्टा स्टोन. हे रेड कलरचे दिसतात, हे सगळे पोट्टा स्टोन्स आहेत. खाली लावलेलं आहे कुंदन वर्क. इथे पेंटिंग काम केलेलं आहे. इथं हँड पेंटिंग आहे मीनारमध्ये. हे जे ग्रे स्टाईलमध्ये दिसतंय, इथं मीनारमध्ये ग्रे पेंटिंग हँडवर्क मीनार आहे ही सॉफ्टमध्ये. ह्याचं काम बघाल तर एक सारिका काम आहे, वर्क आहे, नक्षी त्याची एकदम प्रॉपर बनवलेली आहे. त्याच्यावरती बारीकसं वर्क केलेलं आहे, ते सगळं ओरिजिनल वर्क आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट पीसकडे वळूयात, म्हणजेच रजवाडीचा हार. त्याच्यामध्ये मोझनाईट स्टोन कुंदन फिटिंग केलेलं आहे. हे कुंदन कुठेही निघण्याची पडण्याची भीती नसते फिटिंग असल्या कारणाने. त्याच्यानंतर इथं मोत्यांनी गाठलेलं आहे, बारीक हे चौकोन मोती आहेत बारीकसे गाठलेले आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये इथे सोरस्की नावाचा स्टोन आहे, सोरस्की नावाची कंपनी आहे, त्यांची हे स्टोन्स आहेत. इथे सोरस्की स्टोन्स असे म्हणतात किंवा पोट्टा स्टोन पण म्हटलं जातं, पण बेसिकली हा सोरस्की स्टोन आहे. नक्षी वर्क A to Z सिमेट्री आहे. सिमेट्री म्हणजे दोन्ही साईडला सेम टू सेम वर्क, फिनिशिंग आणि हेवी आहे. हे सगळे ज्वेलरी जी आहे ती कॉपर बेस आणि ब्रास बेस ह्याच्यावरती बनवली जाते. त्याच्यानंतर इथे बंदाई कार्य केलेली काम आहे. या गाठण्याला बंदाई कारागिरी काम असंही म्हटलं जातं. हे सगळे ओरिजिनल मोतीज आहेत, डुप्लिकेट प्लास्टिकचे मोती नाहीत. हे सगळे मोती बेस्ट क्वालिटीचे गाठणं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर याच स्टोनमध्ये वरती तुम्हाला नेकलेस पाहायला मिळेल. या नेकलेसमध्ये सुद्धा हेच स्टोन वापर केलेले आहेत. याच स्टोनचा वापर करून इथं पिकॉक वर्क आणि हे स्टोनचं काम आहे. या सर्व पीसला एक छान छानसे गोंडे पण मिळणार आहे तुम्हाला. फिनिशिंगच्या बाबतीमध्ये म्हणाल तर या सर्व पीसला एक बेस्ट क्वालिटीचा गोंडा पण दिला जातो, मागे चेन दिला जातो. प्लस हे सगळे पीस तुम्ही आमचं ऑर्डर देऊ शकता स्क्रीनशॉट काढून. हे सगळे ज्वेलरीज ह्याच्यामध्ये व्हरायटीज बघायला मिळतील. एक आपण आता तुम्हाला एक व्हरायटी दाखवतोय की काय पद्धतीची क्वालिटी असते किंवा कशा पद्धतीने हे पीस असले पाहिजेत, वेट कसं असलं पाहिजे, किंवा त्याच्याबरोबर मिळणारे कानातले, याच्याबरोबर एक कानातले मिळतील, ह्याच्यावरती एक कानातले मिळतील. जनरली एका सेटबरोबर एकच कानातले दिले जातात, पण आपल्या इथं तसं नाही आहे. मंगळसूत्र घेतलं की मंगळसूत्राचे कानातले तुम्हाला मिळणार आहेत, रजवाडीचे मंगळसूत्र कानातले. हार घेतलात तर हारवरचे कानातले, नेकलेस घेतला तर नेकलेस कानातले. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पीसकडे येऊयात. या पीसला म्हणतात दुबई कारागिरीचा नेकलेस. वरतून सुरुवात करूयात. हा चंदन नेकलेस म्हणून पण फेमस आहे. सोन्यामध्ये ह्याची 4 तोळे 5 तोळ्याची वजन आहे. या वजनाची प्राइस आहे 4 लाख ते 5 लाख. ह्या डिझाईन्स तुम्हाला बारीक वर्कमध्ये बघायला मिळेल. हे सर्व जे चमकतं आहे त्याला तासकाम कारागिरी म्हटलं जातं. तास कारागिरी केलेली आहे. तास म्हणजे पूर्ण फाईन अशी चॉपिंग केली की त्याच्यामुळे त्या दागिन्याला एक चमक आलेली आहे सोन्यासारखी, सेम टू सेम. फिनिशिंग वगैरे एकदम बेस्ट आहे. या दागिन्याला फॉर्मिंग दागिना पण म्हटलं जातं. पण एक सांगायचं आहे, थोडा कॅमेरा इकडे दाखवा. सगळ्यात महत्त्वाचं, फॉर्मिंग दागिने आज मार्केटमध्ये भरपूर लोक विकतात, पण त्यामध्ये सोनं किती प्रमाणात वापरलं आहे ह्याचा सगळ्यात मोठा मेन क्रायटेरिया आहे. याच्यावरती जे सोनं वापर केलेलं आहे ते एकदम बेस्ट पद्धतीचं, जेवढे त्याला लागतं तेवढं वापर केलेलं आहे. बेस्ट पद्धतीचं प्लेटिंग आहे त्याच्यावरती. याच्यामध्ये तुम्हाला नाजूक नेकलेसपासून ब्रॉड नेकलेसपर्यंत मिळतील. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मीनार वर्क, गोंडा वर्क असे केलेले नेकलेस सुद्धा बघायला मिळतील. तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता हे नेकलेससाठी. याच्यानंतर हे दुबई हार आहे. हा दुबई हार पण एकदम बारीक लेझर वर्क आहे. थोडा कॅमेरा जवळ घेऊन या. याच्यावरती पण सोनं आहे, फिनिशिंग बारीक वर्क आहे. दुबई हार असल्या कारणाने याच्यावरती जर तुम्ही बघितला लाईटकडे तर पूर्णपणे तुम्हाला अशी एक चाळणीसारखं वर्क दिसेल, लिटरली चाळणीसारखं वर्क दिसेल. मागच्या बाजूला पूर्ण असं बारीकसं वर्क आहे, त्याच्यामध्ये चाळण दिसेल एवढं बारीक काम केलेलं असतं कारागिरांनी. याच्यावरती तासकाम केलेलं आहे, त्यामुळे हे चमक दर पकडतोय तो तेवढा छान दिसतोय. त्याच्यानंतर आपण मंगळसूत्राकडे येऊयात. हे मंगळसूत्र सुद्धा फार फिनिशिंग छान आहे. ह्याच्यावरती मॅट शेड केलेली आहे इथे. याला फ्लॅश वर्क पण म्हटलं जातं.
या वर्कला फ्लॅश वर्क म्हणतात, जे चमकत नाही. जसं की माझ्या हातात एक अंगठी आहे, तिथं चमकत नाहीये काही पोर्शन आणि काही पोर्शन चमकतोय. त्या जो चमकत पार्ट नाहीये त्याला फ्लॅश वर्क म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथं जी बनलेली ती मिनार आहे. इथं जडाव कुंदन बसवलेले आहेत, मोझोनाइट स्टोन पण म्हटलं जातं. नंतर इथे पोट्टाचे स्टोन्स बसवलेले आहेत. हे पोट्टा स्टोन सगळे सोरस्की क्वालिटीचे आहेत. त्याच्यानंतर क्रिस्टल लावलंय. ही पोत सुद्धा कॉम्प्युटराइज डिझाईन आहे. जी पोत झिगझॅग पद्धतीने बनवली जाते त्याच्यामध्ये पूर्णपणे कॉम्प्युटराइज पद्धतीने हे सिस्टीमनी झिगझॅग पद्धतीने पोती बनवले जातात. आता ह्या पीसबद्दल तुम्हाला माहिती मिळाली. ह्याच्यावरती तुम्हाला कानातले ह्या गंठनला मिळत नाहीत, पण ह्या नेकलेसवरती, या आणि ह्या नेकलेसवरती तुम्हाला कानातले मिळणार आहेत. लॉंग वरती कानातले, नेकलेसवरती कानातले ह्याला मिळणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट पीसकडे येऊयात. या ब्रायडल सेटमध्ये फार सुंदर पद्धतीने हेवी वर्क केलेलं काम आहे. याच्यामध्ये काम केलेलं आहे इथं मोझोनाइट स्टोन वर्क आहे, हेवी पॅटर्न आहे, ब्रास मेटल आहे, लॉंग टर्म चालणारा पीस आहे, झुमकी खाली लावलेली आहे. ज्याच्यावरती फुल कॉम्बो सेट असल्यामुळे याच्यावरती तुम्हाला एक कानातले आणि ह्याच्यावरती सुद्धा एक कानातले, कॉम्बो सेट असला तरी सुद्धा आपण 2 कानातले प्रोव्हाइड करतो. कस्टमरला पॅन्डंटची डिझाईन घालूशी वाटत असेल तर ही घालू शकता. नेकलेसच्या डिझाईनचं कानातलं घालायचं असेल तर ती पण डिझाईन तुम्ही घालू शकता. असे 2 कानातले मिळणार आहे. प्लस ह्याच्यावर छानसा असा गोंडा पण बघायला मिळणार आहे. या गोंड्यामध्ये तुम्हाला फार व्हरायटीज बघायला मिळतील. मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की गोंड्याची पण वर्क आपल्याकडे खूप छान छान पद्धतीचं आहे. आज कोणताही सोनार लवकर गोंडे पण छान छान देत नाहीत, तेवढेच गोंडे तुम्हाला छान मिळणार आहेत आपल्याकडे. त्या व्हरायटीजमध्ये तुमच्याकडे जे दागिने असतील त्याला पण गोंडा लावून मिळणार आहे. लवकरात लवकर व्हिजिट करायचे आणि असे दागिने बघायचे, फील घ्यायचं आहे, टच करायचं आहे आणि तुम्हाला बघायला क्वालिटी काय आहे ती कळेल तुम्हाला. मग त्याच्यानंतर आपण येऊयात मोत्यांच्या दागिन्याकडे. हे सर्व पेशवाई दागिने आहेत. या पेशवाई दागिन्यामध्ये चांदीचं पेंडंट, चांदी बेस मटेरियल वापरलेलं आहे. स्टोन पूर्ण फिटिंग असल्यामुळे कधीही पडण्याची भीती नाही. गेली 18 वर्ष आपण हे पेंडंट्स, ह्या मोत्यांचे दागिने विक्री करतोय. आजही एकही कंप्लेंट नाही. स्टोन फिटिंग बेस्ट असतं. याला कारवारी काम असं म्हटलं जातं. हे फिनिशिंग प्रॉपर आहे. सॉफ्ट टच मटेरियलमध्ये असं केलेलं काम आहे. कुठेही लागणार नाही, टोचणार नाही, इवन तुमच्या कपड्यांमध्ये सुद्धा अडकणार नाही. त्याच्यानंतर ह्याच्यावर वापर केलेला आहे मोत्यांचा. ह्याला सेमी प्रेशियस मोती असं म्हटलं जातं. ह्याच्यानंतर ह्याच्यात एक मोत्यांचा ऑप्शन्स अजून एक येतो जो की रिअल पर्ल मोती येतो. थोडासा ओबडधोबड पण असतो तो रिअल मोती. तो पण कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्ही ऑर्डर केलात तर तुम्हाला इथे रिअल मोती पण टाकले जातील. हे सेमी प्रेशियस आहे. ह्या मोत्यांना सुद्धा काही होत नाही. लॉंग टर्म बेसिसवर 15 वर्ष टिकतात. ह्या सेटचं मोतीचं लाईफ आहे 15 वर्ष मिनिमम. पण जर रिअल मोती टाकून हवे असेल तर ते सुद्धा मिळतील. या क्वालिटीचं जे काम आहे तेच क्वालिटीचं वर्क वरती तन्मणीला आणि चिंचपेटीला आहे. याचं नाव आहे चिंचपेटी, वरती लावलेली चिंचपेटी. आज चिंचपेटीचं एक मोठं रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम मस्त छान गंमत आहे. आज मार्केटमध्ये कोणाला माहीत नसेल आणि फार कमी लोकांना माहीत असेल, कारण का मी ऐकलेले 85 वर्षांच्या आजोबांकडनं जे की गाठत होते खूप छान पद्धतीचे. त्यांनी मला सांगितलं की निसर्गामध्ये प्राईम नंबर्स म्हणजे 3, 5, 7, 11 हे कोणत्याही पाड्यामध्ये येत नाहीत. ते नंबर निसर्गामध्ये आहे. जसं की बेलपान 3 पानाचं आहे, कुठलंही फूल असेल ते 5 पाकळ्यांमध्ये, कोणतंही वेगवेगळे भाजीपाला असेल त्याची फुलं असतील ती 7 पानांची आहेत किंवा 11 पानांची आहेत. तेच निसर्गाचा उपयोग करून पूर्वीच्या काळांमध्ये जी मंदिरं बनवलीत ती सर्व मंदिरं त्याच सिस्टीमनी वापरली. जसं की प्राईम नंबर्स 3, 5, 7 ह्या नंबरमध्ये. तर चिंचपेटी सुद्धा प्राईम नंबरमध्ये मिळते. तसं की 3 पेटी, 5 पेटी, 7 पेटी, 11 पेटी अशामध्ये मिळते. हे पारंपरिक वर्क असल्यामुळे याच्यामध्ये हे कन्सेप्ट वापर केलाय. जसं की तन्मणीमध्ये सुद्धा 3 खड्यांचं तन्मणीचं खोड, याला खोड म्हणतात. म्हणजे तुम्ही म्हणाल की पॅन्डंट हे, तर हे पॅन्डंट नाही, ह्याचा शब्द आहे खोड. या खोडामध्ये 3 खडे, 5 खडे किंवा 7 खड्याचं असं खोड येतं. ह्याला तन्मणी म्हणतात. तणाला लागणारा तन्मणी, 3 लाईन तणाला लागणारा तन्मणी, हे ते तन्मणीचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर हा तन्मणी हार आहे. सेम कन्सेप्टमध्ये फक्त एक त्याला इथे ब्रोच येतो छोटासा आणि थोडी हाईट वाढते. ही तन्मणी हारमध्ये. त्याच्यानंतर खाली येतो हा तन्मणी लॉंग हार. ह्याची हाईट येते तुम्हाला 28 इंच ते 32 इंचापर्यंत ॲडजस्ट करण्यासाठी. हे सर्व पीस गोंड्यामध्ये असल्यामुळे कस्टमाइज पद्धतीने तुम्ही गोंडा लूज करून टाईट करून त्याची फिटिंग करू शकता. हे सगळे दागिने जे आहेत हे सगळे हँडमेड पद्धतीने बनवले जातात.
फिनिशिंग फिटिंग एकदम ॲक्युरेट असते आपल्याकडे. मोती क्वालिटी 15-15 वर्ष टिकेल ही क्वालिटी देतो आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट पीसकडे येऊयात. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात आज मी हा शेवट ठेवला आहे, कारण का असं की सोन्यामध्ये जी दागिन्यांची फिनिशिंग मिळते ती फिनिशिंग आपल्याला द्यायची. आणि आजपर्यंत आपण कोणत्याही दागिन्यांमध्ये मॅटचं मंगळसूत्र विकत नाही. थोडा कॅमेरा मागं घ्या. मॅटचं मंगळसूत्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही आजपर्यंत विकलेलं नाही. आज बाजारात तुम्हाला 999 मध्ये कॉम्बो सेट, 500 रुपयात कॉम्बो सेट आम्ही विकत नाही. हे पहिल्यापासून कस्टमरला माहिती आहे. 900-500 रुपयासाठी आम्ही नाही. स्पष्ट सांगतो, दागिना घ्यायचा आहे बेस्ट क्वालिटीचा घ्यायचा, सोन्याला पर्याय असा दागिना घ्यायचा, तरच तो फिनिशिंगला दिसणार आहे. नाहीतर तुम्ही 900-500चं घालाल तर लिटरली तुमचं जो प्रेस्टीज आहे ते निघून जाणार. हे फिनिशिंग तुम्हाला घातलं तर सोन्याचं म्हणणार आहे लोक. तुम्ही 500-900 रुपयामध्ये घालाल तर काय फिनिशिंग येणार त्याला. आणि जे ओरडून ओरडून सांगणार एवढे पीस आहेत, कॉम्बो आहेत, काही गरज नाही आहे. ते फिनिशिंग घाला, चांगलं दिसणार. ह्याच्यामध्ये जेवढं पण काम आहे ते सगळं हँडमेड पद्धतीचं आहे. हातात घेतलं तर वेट आहे, कॉपर बेस असल्यामुळे लॉंग टर्म टिकतं. फिनिशिंग पूर्ण बारीक वर्क आहे. तुम्ही हे टच अँड फील दुकानामध्ये येऊन घेऊ शकता. याची कॉस्टिंग मी आत्ता सांगणार नाही आहे, थोडीशी कॉस्टिंग जास्ती आहे, पण क्वालिटी घाला तरच तुमचं काहीतरी एक इम्प्रेशन पडणार आहे. नाही तर तुम्ही कॉम्बो चॉम्बो घालताल. हे सगळे डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील प्रॉपर क्वालिटीमध्ये. कॉपर मटेरियल बेस किंवा ब्रास मटेरियल बेस, पॉलिश उत्तम, कारागिरी उत्तम, गोंडा असेल तर गोंडा उत्तम, किंवा स्टोन लावलाय तर स्टोन पण एकदम उत्तम पद्धतीचे क्वालिटीचेच लावले जाणार. ह्या प्रत्येक पीसमध्ये क्वालिटी प्रेफर्ड केलेली आहे गेली 18 वर्ष. धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ ऐकलीत.